हॅलो हाय, कसे आहात सगळे? तर मी खूप दिवसापासून माझी इच्छा होती की भाकरी बनवण्यासाठी एक स्पेशल असं काठवट घ्यायचं म्हणून. याला काठवट असं बोलतात. आधीच्या काळामध्ये हे लाकडाचं वगैरे बनवायचं, पण आता सध्या तसं मिळत नाही. तर मी हे माझ्या गावावरून आणलेलं आहे, सोलापूरवरून आणलेलं आहे. तर मी जे या काकांकडून घेतलं होतं त्यांनी मला सांगितलं होतं की याला हळद आणि तेल मिक्स करून या पद्धतीने असं लावायचं. तर मी आता हे पूर्णपणे असं लावून घेते आहे. पूर्ण हळद आणि मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे सगळीकडे मी या काठवटला अशा पद्धतीने मी लावत आहे. पुढून पण आपल्याला लावायचं आहे हे आणि मागच्या साईडने पण आपल्याला हे पूर्णपणे असं लावून घ्यायचं आहे आणि एक दिवस आपल्याला याला उन्हामध्ये ठेवायचं आहे. बघा, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे लावून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे एक दिवस कडक उन्हामध्ये ठेवायचं आहे. तर हे कडक उन्हामध्ये ठेवून मी त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता आपण त्यावरती पहिल्यांदाच मी भाकरी बनवणार आहे. बघूयात आपण कशी बनते याच्यामध्ये भाकरी. आणि यासाठी मी थोडंसं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये गरम पाणी ठेवलेलं आहे, कारण की भाकरीचं माझ्याकडचं जे पीठ आहे ते जास्त चिकट नाही आहे. त्याला चिकटपणा येण्यासाठी मी भाकरीच्या पिठामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे आणि आता मी ते मिक्स करून घेते आणि त्याचा एक पिठाचा गोळा करून घेते. हे या पद्धतीने मी पीठ मळून घेते थोडं थोडं करून. तर मला कमेंट करून तुम्ही नक्की हे सांगा की तुमच्याकडे याला काय म्हणतात आणि तुमच्याकडे असेल तर ते किती वर्षापासून तुम्ही वापरता वगैरे. कारण की मी बऱ्याच जणांच्या घरी बघितलेलं आहे की ते खूप वर्षापासून अशा पद्धतीचं काठवट वगैरे वापरतात भाकरी करण्यासाठी. आणि त्या काकांनी पण मला सांगितलेलं की ज्यांच्याकडून मी घेतलं की हे तुला 20-25 वर्ष तरी तू आरामात वापरू शकते, असं त्यांनी मला सांगितलेलं. तर माझी खूप इच्छा होती म्हणून मग मी हे घेतलेलं. त्यांनी मला साधारणपणे सांगितलेलं की 900 रुपये त्याचा रेट सांगितलेला आणि मग मी कमी करत करत बार्गेनिंग करत करत मी त्यांच्याकडून मग 600 रुपयाला घेतलेलं. तर आता मी याची एक गोळा घेतलेला आहे आणि भाकरी अशी या पद्धतीने मी बनवत आहे. आपल्याला स्टार्टिंगला बोटांचा वापर करून अशी भाकरी जी आहे आपली अशी मोठी मोठी करून घ्यायची आणि नंतर दोन्ही हाताचा उपयोग करून अशी ही आपली भाकरी आपल्याला बनवून घ्यायची आहे. आणि कुठे चिरा परत असेल तर त्याही आपल्याला अशा पद्धतीने बोटाने दाबून बंद करून घ्यायच्या आहे. तर ही आपली भाकरी रेडी आहे आणि आपला तवा पण गॅसवरती गरम होत आहे साईड बाय साईड. हे बघा किती छान भाकरी झालेली आहे ना यावरती. तर आपण आता तवा गरम झालेला आहे आपला आणि आपण आता ही भाकरी जी आहे ती तव्यावरती टाकणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने मी ही भाकरी तव्यावरती टाकलेली आहे. आता याला आपण पाणी लावून घेऊयात. मी थोडंसं कॉटनच्या कपड्यानेच पाणी लावते, कारण जेणेकरून सगळीकडे व्यवस्थित ते लावून घेतलं जाईल. हे बघा थोडं थोडं करून असं सगळीकडे पूर्ण भाकरीवरती मी पाणी लावून घेतलेलं आहे. थोडंसं पाणी कोरडं होत गेलं की आपल्याला लगेच भाकरी पलटायची आहे. अजून एक भाकरी मी साईड बाय साईड बनवते आहे आणि हे आपण भाकरीला पलटी मारून घेऊयात. हे बघा अशा पद्धतीने मी दुसरी पण भाकरी बनवत आहे आणि तव्यावरती एक भाकरी शेकली जात आहे. तरी माझी भाकरी थोडीशी बिघडलेली आहे, त्याच्यामुळे बघते मी होते का ती व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करते मी. आणि एक भाकरी तव्यावरती शेकत आहे. असं मी काठा त्याच्या तव्यावरची पण भाकरी शेकलेली आहे. बघा किती छान अशी टम्म फुगलेली आहे ती. वाफ जात आहे तर ती मी वाफ अशी दाबून घेऊन भाकरीला शेकून घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपली भाकरी एक रेडी झालेली आहे. तर छान होतात याच्यामध्ये भाकऱ्या. मस्तपैकी ज्वारीची भाकरी आपली झालेली आहे. तर ही भाकरी माझी मोडली जाते म्हणून मी पूर्णच मोडून टाकलेली आहे आणि मग परत एकदा
दुसरी भाकरी मी बनवलेली आहे त्याची. होतं असं कधी कधी आपल्या हातून, काही हरकत नाही. आपण दुसरी भाकरी बनवलेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का? आणि जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरती तुम्ही नक्की फॉलो करा. आणि तुमच्याकडे याला काय म्हणतात हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमच्याकडे हे काठवट आहे का? आणि तुम्ही हे वापरता का? हे मला नक्की सांगा. चला, बाय बाय, थँक्यू.